जालन्यात मराठा समाजाची निर्णायक बैठक संपन्न। जालन्यात आज सकल मराठा समाजाची निर्णायक बैठक संपन्न झाली। सरकारनं सगळे सोयरे कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी या बैठकीत मराठा आंदोलकांनी केली आहे। आम्हाला राजकारण समजत नाही, आम्हाला आमचा अधिकार कळतो असं म्हणत प्रत्येक गावातून 1-2 मराठा उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज करणार आहेत। हा निर्णय मनोज जरांगे पाटील यांचा नसून तो समाजाचा निर्णय आहे। निवडणुका लढण्याची हौस नसून सरकारनं आमच्यासोबत धोकेबाजी केली। आमच्या भावना प्रगट झाल्या पाहिजे यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं मराठा आंदोलक सुदाम मुकणे यांनी म्हटलं। त्यामुळे जे आहे मतांचं विभाजन होऊ शकतं आणि याचा फायदा जो आहे हा राजकीय पक्षाला होऊ शकतो आणि ते राजकारण आम्हाला समजत नाही। आम्हाला आमचा अधिकार कळतो, आम्हाला निवडणुका लढायची हौस नाही, परंतु सरकारने आमच्यासोबत जे धोकेबाजी केलेली आहे त्याबद्दल आम्हाला त्यांना कुठल्या तरी प्रकारे ती व्यवस्था कुठेतरी गडबडली पाहिजे किंवा आमच्या भावना प्रकट झाल्या पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, म्हणून आम्ही ते पाऊल उचलतोय आणि ते कडीला नेल्याशिवाय राहणार नाही। त्याचे परिणाम काही बी हो। जिल्ह्यातून किती उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता पाहिलं असेल आपण की बीड जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात, नांदेड इतर जिल्ह्यामध्ये 3-3, 4-4 हजार उमेदवार एका जिल्ह्यातून होऊ लागलेले आहेत। अजून लोकांची आत्ताशी जनजागृती सुरू आहे। जालना जिल्ह्याची काय परिस्थिती? जालना जिल्ह्यातून प्रत्येक गावातून 2 फॉर्म भरतील अशी मला निश्चित खात्री आहे। एका गावात गावकरी वर्गणी करून त्याचं जे डिपॉझिट असतं ते डिपॉझिट आमचे गावकरीच भरणार आहेत आणि अशा प्रकारे निवडणुका होतील। निवडणुकीला सामोरं सरकारला जावं लागेल आणि आम्ही मराठा समाज कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर राहणार नाही। आमचा कोणताही समाज कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा दांडा घेणार नाही, प्रचार करणार नाही। आम्ही राजकीय पक्षाचे आजपर्यंत नेते कार्यकर्ते होतो, परंतु गेल्या 14 महिन्यापासून आम्ही पक्ष आणि नेता यांना पाटावर लांब ठेवून फक्त मनोजदादाचा आमचा नेता आणि मराठा समाज हाच आमचा पक्ष या पद्धतीने आमची वागणूक आहे आणि तीच आमच्या राज्यातील सर्व मराठा समाजाची आहे। आजच्या बैठकीमध्ये आम्ही मनोजदादांना जे षडयंत्र रचलेलं आहे, SIT लावलेली, एका सामान्य 12 सिमेंटाचे पत्र असणाऱ्या एका गरीब नेत्याच्यावर त्यांनी SIT लावलेली। ही SIT कोणाला लावा की ज्यांनी 70,000 कोटीचे सिंचन घोटाळे केलेत ते त्यांच्या मांडीला मांडी देऊन बसतात। सरकारमध्ये वाटेल तेवढं 15,000 कोटीचं ज्याची प्रॉपर्टी आहे, जो OBCचा नेता समजतो आहे स्वतःला, यांच्यावर SIT नोंदा। तुमचे लोक सरळ विधानसभेमध्ये एकमेकाच्या गचांड्या धरतात, त्यांच्यावर SIT नेमा। 250 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या मराठ्यांच्या, त्या बाबतीत SIT तुम्हाला नोंदता येत नाही का? या मनोजदादांनी असं काय केलं की तुम्ही SIT नेमली? तर आम्हाला त्याची भीती नाही। आमच्यावर, आमच्या मनोजदादांच्या सहकार्यावर वाटेल तेवढ्या कलमा लावून किंवा खोटे गुन्हे नोंदवून आम्हालाही जेरीस आणण्याचा प्रयत्न केला, परंतु मी सरकारला एकच सांगतो की गेल्या 2 दिवसात मनोजदादाला राज्यामध्ये जो प्रतिसाद मिळतो तुम्ही पाहत असाल, तुमचे प्रसारमाध्यमं ते दाखवत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये आणि पंढरपूर त्या भागामध्ये आणि नांदेड व परभणी अशा विविध भागामध्ये प्रचंड जनसमुदाय मनोजदादाच्या पाठीमागं दुपटी-तिपटीनं उभा राहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समाज संपूर्ण इमानदारीनं मनोजदादाच्या सोबत राहील। हेच आपल्या जालना ही आत्ताची बैठक जालना तालुक्याची होती। किमान 4-5 हजार लोक त्या बैठकीला असतील, तुम्ही स्वतः पाहिलं, त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत। मी सरकारला परत विनंती करतो की मनोजदादांचं आणि मराठा समाजाचं जे म्हणणं आहे की अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करा, गॅजेट हैदराबादचं लागू करा, मुंबई गॅजेट लागू करा आणि तुम्ही मोकळे व्हा आणि आम्हाला 50% आतून आरक्षण देऊन तुम्ही मोकळे व्हा आणि आम्हालाही मोकळे करा। नाही तर समाजाने जे गावगाव 1-1, 2-2 फॉर्म लोकसभेचे भरायचं ठरलेलं आहे तो मनोजदादाचा निर्णय नाही, तो समाजाचा निर्णय। आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले, त्याला मराठा समाजानं सर्वानुमते मंजूर करत मनोज जरांगे यांच्या कायम सोबत असल्याचं स्पष्ट केलं। या बैठकीत जालना तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता। गेल्या 70 वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा चालू होता, परंतु एवढ्या 5-6 महिन्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्या लढ्याला फार वेग दिला। परंतु या कार्यकाळामध्ये माननीय खासदार रावसाहेब दानवे पाटील असो, त्यांचे भाऊ भास्कर आबा दानवे असो किंवा मराठा समाजातले आमदार खासदार कोणी असो, त्यांनी कोणीही आमच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शवला नाही किंवा त्या आरक्षणाबद्दल ब्रश शब्दसुद्धा काढला नाही किंवा संसदेत असो किंवा विधानसभेत असो कोणीही त्याबद्दल ब्रश शब्द काढला नाही। त्यामुळं आमचा समाज कुठंतरी दुखावला गेलेला आहे आणि समाजाची ही एक मनामधली खुन्नस किंवा संतोष असावा या हेतूने प्रत्येक गावातून आम्ही 2-2, 4-4 उमेदवार उभे राहणार आहेत
यात काही शंका नाही. आज सकल मराठा समाजाची जशी सगळ्या महाराष्ट्रात तालुका स्तरावर ज्या मिटिंग चालू आहेत त्या पद्धतीने आज जालन्यामधली मिटिंग आयोजित केलेली होती. सरकारने मराठा समाजाची शुद्ध फसवणूक केली आणि फसवणूक केल्यानंतर आंदोलन दडपण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत. त्या सगळ्याचा निषेध आज सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आणि सर्व सकल मराठा समाजाने आज शिवरायांच्या चरणी शपथ घेतलेली आहे की मराठ्याला ओबीसीमधून आरक्षण मिळेपर्यंत सर्वजण ठामपणे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत उभे आहेत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.